हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी माझं रुटीन शेअर करते, सकाळचं रुटीन सांगते तुम्हाला, कारण की बरेच दिवस झालं मी काही रुटीन शेअर केलेलं नाही आहे आणि मला कमेंटही येतात की रुटीन शेअर कर म्हणून। तर मला जसं जमतंय तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतेच, पण आज मी माझं सकाळी 6:30-7 ते दुपारी साधारणतः 12 पर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, आता मी खरं तर लवकर उठते, 5 वाजताचा अलार्म लावते, पण मला उठणं होत नाही, म्हणजे आज तरी नाही झाला। आता रोजचं सकाळचं रुटीन हे सेम अजिबात नसतं, कधी जागा म्हणजे मला वाटलंच तर मग उठते 6 वाजता, कधी 5 वाजता उठते। आणि आज तर 3 वेळा अलार्म वाजून बंद झाला। रुद्र नाही म्हणे की उठ मम्मा उठ, तो माझ्या आधी उठला होता, कारण की त्याला जाग येते ना, आणि मग तो मला हलवून उठवतो की मम्मा स्कूलमध्ये जायचं आहे, उठ लवकर, आंघोळ कधी करायची वगैरे। तर त्याचं सुरू असतं, मला त्याला उठवायची गरज नाही, तोच मला उठवत असतो रोजच। तर आज उठले होते 7 वाजता, कारण आज खूप लेट झाला होता। तसं तर काम असेल त्यानुसार कधी 5ला उठते, कधी 5:30ला, कधी 6ला उठते, त्याच्यामुळे रोजचं रुटीन अजिबात सेम नसतं। हा सिमिलर असतं, थोडे मागंपुढं अशी कामं होत राहतात, पण सेम त्याच्या ज्या टायमिंगला अजिबात नसतं। होतं कधी कंटाळा आला की नाही होत। तर आता इथं माझी एवढी म्हणजे धडपड उठले ना की मला टोपड्या शिवायच्या होत्या, 6 टोप्यांची ऑर्डर होती, तर मी तेच कपडे शोधत होते, इकडे हे तिकडे ते गेलेलं असतं, कारण आता बरेच दिवस झाले टोपीची काही जास्त ऑर्डर नव्हत्या, 1-2 सुरू होती आणि आज होते 6 टोपीची ऑर्डर, तर तीच मी कंप्लीट करायला घेतली। पहिल्यांदा तर मी उठली आणि 7 वाजता पहिल्यांदा मी ती येलो कलरची गुढी आहे ना ती तयार केली, कारण त्यांना गुढी घेऊन जायचं आहे गावाला, त्या आहेत मुंबईच्या, त्याच्यामुळे त्यांना ते मला पाठवायची होते आज गुढी पानं, आणि 2 गुढ्या होत्या त्यांच्या आणि आंब्याची पानं होती, तर त्यांचं सगळं पहिल्यांदा उठल्या कंप्लीट केले आणि त्याच्यानंतर मी तर टोपींची ऑर्डर कंप्लीट करायला घेतली। म्हणजे असं माझं असं चाललं होतं की रुद्रला स्कूलमध्ये पाठवायच्या आधी साधारणतः 8पर्यंत ही गुढी पानं आणि 6 टोप्या माझ्या कंप्लीट व्हाव्यात। तर बघू आता कसं होतंय, त्या हिशोबाने माझे तर फास्ट एकदम काम चाललेलं आहे। काम किती फास्ट केलं ना तरी ते नीट झालं पाहिजे, त्याच्यामुळे आरामात करावं लागतं। कधी होतं फास्ट, आता टोप्या वगैरे शिवायची इतकी म्हणजे सवय झाली ना, ती खूप फास्ट उरकून जातं, पण जे नवीन आहे किंवा स्कर्ट टॉप म्हणा, ड्रेस म्हणा, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, कारण ते पटकन उरकत नाही। आणि त्यात आमच्या रुद्राची कॉम्पिटिशन आहे 7 मार्चला, तर त्याचीसुद्धा प्रॅक्टिस चालूच होती आणि तो आज लवकर उठला होता, म्हणजे तो लवकरच उठतोय। दुपारी झोपला ना की डायरेक्ट संध्याकाळी 5-6 वाजता उठतो आणि संध्याकाळी परत आमच्यासोबत 10:30ला झोपतो, 10:30-11च्या आसपास, आणि परत माझ्या आधीच तो उठून जातो। अरे बोल रे, बोल बोल की। गुड मॉर्निंग He was very hungry. He reached the inn garden. His lips. The lips are very high. He jumped again and again, but bowling well. The last position, the lips are short. The lips are short. More of the story. What happened to this life? What next cannot end. Very तर आता वाजले होते सकाळचे 8 आणि 8 वाजता मला उठावंच लागतं मशीनवरून, कारण मला 9:15 पर्यंत रुद्रला रेडी करून त्याचा टिफिन बनवून सगळं आवरावं लागतं, त्याच्यामुळे। तर मग इथं माझं खूप फास्ट चाललेलं असतं, दूध तापवावं लागतं, त्याच्यानंतर चहा ठेवायचा, आणि आज त्याला खायचे होते चपाती भाजी खायची होती, आणि तेही साधी चपाती नाही, शेपवाली म्हणे, शेप। आता ते शेपचंच मला ना ते आणावं लागणार आहे की डायरेक्ट त्याच्यावरती ठेवायचं, पटकन गोल गोल चपाती करून कट करून घ्यायचं। हे हाताने शेप बनवत बसायचं म्हटलं की कंटाळा येतो, त्याला स्टार शेप, हे शेप ते शेप असलं लागतं, आणि 5-6 जरी शेप बनवून दिलं ना तर तो सगळं संपवतो, पण अशा गोल जर चपाती दिल्या ना तर तो खात नाही। आणि माझंच नाही तर त्याच्या स्कूलमध्ये सगळ्याच आहेत ना त्या अशाच करतात, कारण तो मला सांगत असतो की मम्मा बघ ना, तिच्या डब्यामध्ये शेपवाली चपाती होती, तू मला साधी चपाती देते,
आणि त्याला इथं मी बदाम खाऊ घालत होते. जास्त खातच नाही तो, जास्तीत जास्त 2 नाही तर 3च खातो. आता नाही नाही म्हणत असतो सारखा, तरी पण मी त्याला लाडीगोडी लावून चारत असते, कारण स्कूलमध्ये जातो ना, तर मग 11 वाजेपर्यंत परत त्याला टिफिन खाता येत नाही. दूध वगैरे पाजून लावते, पण आधी बदाम उठल्या उठल्या उपाशी पोटी मी त्याला बदामचा खायला देते आणि त्याच्यानंतर मग दूध वगैरे नाश्ता हे सगळं देते. तर आता आमचं बऱ्यापैकी आवरले, आंघोळ वगैरे करून रुद्राला तयार केले आणि त्याला दूध प्यायला दिले. आता तो तिकडे दूध पितोय, तोपर्यंत मी इथं त्याचा टिफिन भरते. तर त्याला गवारीची शेंग दिली होती आणि चपाती दिली होती, असा आज त्याचा टिफिन होता. आणि त्याला रोज काहीतरी वेगळं वेगळं द्यावं लागतं, नवीन नवीन. आणि बरेच दिवस झालं मी काहीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही त्याच्या टिफिनची, कारण की वेळच भेटत नाही खूप फास्टमध्ये आणि चार्जिंगच नसती नेमकी. आजसुद्धा मी 7ला उठले होते, पण मी व्हिडिओ स्टार्ट केला होता 7:30पासून. पार गुढीची साडी आणि पाने शिवून झाल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केला, कारण त्याच्यामध्ये चार्जिंगच नव्हती. तर उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं चार्जिंगला लावला होता अर्धा तास आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रुटीनचा व्हिडिओ शेअर केला होता, म्हणजे शूट केला होता. कारण मोबाईलवरती इतका लोड येतो ना की खूप पटकन चार्जिंग संपते. आणि आत्ता चार्ज केला की डायरेक्ट उद्या सकाळीच मी चार्ज करते, सारखं लावत बसत नाही त्याला चार्ज. तर आता रुद्राचं इथं सगळं आवरलेलं होतं. तर रोज माझं रुटीन सांगते मी की रुद्र जायच्या आधीच माझं झाडू वगैरे मारून होतो, पण आज नाही झालं. काहीतरी वेगळं असं जेवणाला चपाती भाजी करत बसायचं म्हटलं की मग ते पीठ मळा हे त्या गोष्टी वाढतात ना. असं नॉर्मल साधं सिंपल काहीतरी दुसरं द्यायचं असेल, जसं की इडली म्हणा हे असं दुसरं काहीतरी, की मग ते पटकन होऊन जातं. पण चपाती भाजी नाही होत पटकन, उशीर लागतो, अर्धा तास तर त्याला लागतो. आणि त्यामुळे आज माझं घर झाडायचं राहिलं, नाहीतर मग ते काम आधी होतं. आणि देवपूजा पण आम्ही दोघं सोबत करतो आणि मगच रुद्र स्कूलमध्ये जातो. पण आज मी त्याला आधी तयार करते, कारण आम्हाला आमच्या टायमिंगनुसार नाही, तर आम्हाला काकीच्या टायमिंगनुसार रेडी व्हावं लागतं. त्यांना आपल्यासाठी थांबवणं मला बरोबर वाटत नाही, त्याच्यामुळे मग त्या उरकायच्या आधी आम्ही उरकवून बसते मी, आणि मग त्यांचा कॉल आला की मग रुद्राला खाली सोडून येते, असं करते. आणि मग त्यांचा कॉल आल्यानंतर आपलं जर अर्धं काही राहिलं असेल, टिफिन भरायचं राहिला, तयार करायचं राहिलं, तर मग मला ते नको होतं. त्याच्यामुळे त्यांच्या आधी आम्ही तयार होऊन बसतो. आणि ज्यावेळेस रुद्राचे पप्पा सोडतात त्यावेळेस मग एवढं काही नसतं, कारण ते थोडे लेट गेले ना तरी पण चालतं. तसं काकी पण थोडं लेटच जातात, म्हणजे त्यांच्याच टायमिंगला जातात. वाव, मी किती मस्त दिसतो. जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा. रुद्राला तयार करून दिला, पण काकीचा काय फोन आला नव्हता. तर म्हटलं चला आता आपलं बाकीचं काम करूया, म्हणून म्हटलं सोफा आवरून घेते आणि झाडू मारून घेते. तर आता मी झाडू पोछा असलं काही करत नाही, कारण की ज्या मी ताई लावल्यात ना मावशी, त्यांना मी भांडीत झाडू पोछा आहे तिनीच सांगितलंय करायला. झाडू पोछाचं नव्हतं, कालपासूनच मी सांगितलंय, कारण होत नाही आहे. आणि मला ना दिवसातून 2दा झाडू, म्हणजे झाडू तर मी 4-5 वेळा मारते, पण फरशीसुद्धा मला 2दा पुसावी लागते. कारण आत्ता तर बघा सीझन चालू झाला आहे, आईस्क्रीम वॉटरमेलन कुठं लस्सीनी इतका रुद्र त्याचे पप्पा घाण करतात ना. ते कलिंगड जर खायला घेतलं तर ते खातात कमी, सगळा रस त्या जमिनीवर फरशीवरती सांडतात अर्धा. त्याच्यामुळे मला 2दा फरशी पुसावी लागते, चिकट झालेली असते. मग मला काय आता होत नाही, कधी कधी तर एखाद दिवस मला होतच नाही फरशी वगैरे पुसणं. आणि मग मला तिथं स्वतःला फ्रेश नसेल वाटत तर मग मला कामच नाही करू वाटत, एकदम नुसतं कसं तरी होऊन जातं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ दे, 1000 रुपये तरी घेत आहेत झाडू पोछाचे, म्हटलं उगा आपलं एवढं एक तरी काम कमी होईल, कारण इतका लोड येतो, इतकं म्हणजे मी थकून जाते. त्याच्यामुळे मग सगळेच म्हटले की लावून घे, तुझं थोडं तरी काम वाचेल, त्याच्यामुळे लावले. पण आता झाडू पोछाला जरी बाई लावली असली तरी पण सकाळचं आपल्याला झाडू जोपर्यंत आपण मारत नाही ना तोपर्यंत आपलं स्वतःलाच चांगलं वाटत नाही, उठल्यासारखं आणि ती उठून सकाळ झाल्यासारखं सुद्धा वाटत नाही. आणि देवपूजा केल्याशिवाय तर आपली सुरुवातच होत नाही दिवसाची. त्याच्यामुळे मग सकाळी मला एकदा मारावा लागतोय, त्या यायच्या आधी एकदा, नंतर 6 वाजता एकदा, नंतर संध्याकाळी एकदा, असं 4दा मीच झाडू मारते. एकदाच त्या मारून जातात, 3 वाजता येतात त्या, आणि मग 3 वाजता झाडू पोछा दोन्ही करून जातात. आणि तेव्हा माझा जास्त कचराच नसतो 3 वाजता, कारण कचरा हा शक्यतो आपला सकाळी उठल्या उठल्या असतो, नाहीतर मग संध्याकाळी असतो. दुपारचा एवढा जास्त कचराच नसतो. पण आता ऑप्शन नाही आहे, कारण त्यांना पण त्यांच्या टायमिंगनुसार यावं लागतंय. आणि मी त्यांना सांगितलं होतं की एकतर संध्याकाळी या, नाहीतर मग सकाळी सकाळी करून जावा. पण काय सकाळी केलेलं की बरं आहे, कारण मग दिवसभर मी माझं काम मोकळा करायला मोकळी होते. पण नाही होते त्यांना. आता बघू, अजून एकदा मी सांगून बघते की सकाळी याल का म्हणून. 9 वाजता जरी आल्या ना तरी पण ठीक आहे, मी माझं उरकेन, ते त्यांचं उरकतेल्या. पण रुद्र जाईपर्यंत मग
असं होतं की एकदम गडबड धावपळ झाल्यासारखं होतोय. तर बघा असं आहे, कामाला मी लावून घेतलेलं आहे कारण बऱ्याच जणांच्या कमेंटही आल्या होत्या. तर घेतले मी त्यांना लावून, झाडू पोछा आणि भांडी तिन्ही काम तेच करतात. पण आपल्याला घरातलं करावंच लागतं. तर बघा आता मी रुद्रला सोडायच्या आधी माझा झाडू पण मारून झाला, मशीनला कपडे पण लावले आणि आता काकी आल्या होत्या. तर आमच्या आधीच त्या आल्या होत्या. त्यांचा कॉल आल्यानंतर आम्हाला खाली उतरेपर्यंत तेवढं दोन्हीही सेकंड फ्लोअरलाच आहे. त्यांचं घर पलीकडच्या विंगला सेकंड फ्लोअरला आहे, आमचं या कोपऱ्याच्या विंगला सेकंड फ्लोअरला आहे. त्याच्यामुळे आम्हाला उतरायला सेमच टायमिंग लागतो. पण त्यांना आधी येऊन हेल्मेट वगैरे घाला, गाडी व्यवस्थित करा, याच्यामध्ये थोडासा टाईम जातो. तर आता हे दोघंजण जातील आणि त्याच्यानंतर मग मी बाकीचं काम करेन. आणि ह्या सगळ्यामध्ये मला अक्षरशः नाश्ताही करायला भेटत नाही आहे. मी काम करत करत खात असते. तर चमचा मी मशीनवर बसले तर तिथंच ताट घेऊन ठेवते आणि एक एक घास खाते आणि माझं काम करते. आणि किती दिवस झाला असंच सुरू आहे. खायला असा बसून खायला असा वेळच नसतो. काही ना काही करतच मला ते खावं लागते असं होते. आणि पहिल्यापेक्षा जेवढी तब्येत माझी झाली होती ना, त्याच्यामध्ये माझं 2 किलो वजन कमी झालेलं आहे. आता पुन्हा माझं 43 वरच आलं आहे. आणि मी अशीच काम करत राहिली तर परत माझं जे होतं तसंच होणार आहे. याची काहीच म्हणजे याच्यामध्ये शंकाच नाही, परत जसंच्या तसं होणार आहे. पण तरी पण मी ना सारखं खात राहते. नाही, आपल्याला तब्येत नाही कमी करायची हे माझं लक्षात आहे. त्याच्यामुळे मी सारखं खात राहते. जेवढं जमेल, जसं जमेल तसं मी खात राहते. काम करत करत का होईना पण खायचं. तर बघा आता इथं माझं पूर्ण चाललेलं आहे साफसफाई. म्हणलं बेडच्या आधी करून घेऊया. आणि सकाळी ज्यावेळेस आम्ही झोपून उठतो ना, त्यावेळेस इथं बेडवरती हे बॉटल, ग्लास, हे ते सगळं ना ठरलेलं असतं. कारण रुद्रला रात्रीचं इतकं पाणी लागतं ना, तासाला उठतो आणि पाणी पितो. आणि सकाळी झोपून उठतो तेव्हा पहिलं पाणी पितो, त्याच्यानंतरच तो जागा होतो नीट. नाही तर तोपर्यंत त्याला उठल्या पाणी लागतं प्यायला. तर आता माझं बेडरूम वगैरे व्यवस्थित आवरून झाली ना, त्याच्यानंतर मी आता देवपूजा करणार आहे. आणि देवपूजा नेहमी खरं तर लवकर होते, रुद्र जायच्या आधीच होते. कधी कधी उशीरही होतो, कधी कधी लवकर होते, कधी कधी तर रुद्रसोबत आंघोळसुद्धा होत नाही. काही ना काही म्हणजे असं टिफिन काय बनवतो, काय ट्राय करायचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. एखाद्या दिवस जर मी वेगळं काय करत बसले ना, तर माझी आंघोळ राहते आणि मग माझी नंतर आंघोळ होते, त्याच्यानंतर देवपूजा वगैरे होते, असं असतं. त्याच्यामुळे रोजचं रुटीन अजिबात सेम नसतं असं माझं म्हणणं आहे. कोणीही असू द्या, कुणाचंच रोजचं रुटीन सेम नसतं. होणारच नाही पॉसिबल. जरी ठरवलं ना की नाही रोजचं सेम करायचं, तरीसुद्धा ते पॉसिबल होणार नाही. एक तरी गोष्ट मागे पुढे होणार, हे मात्र फिक्स. तर आता मी छान अशी देवपूजा करून घेते आणि मग त्याच्यानंतर मला ऑर्डर वगैरे पण लिहायच्या आहेत. ज्या रात्री बुक झालेल्या असतात ना, रात्रीपर्यंत म्हणजे 10 वाजेपर्यंत ज्या बुक झाल्यात त्या मी रात्रीच लिहून ठेवते. पण 10च्या नंतर जास्त ऑर्डर बुक होतात असं माझं म्हणणं आहे. मागच्या पण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 11 ते 12पर्यंत जास्त ऑर्डर बुक होतात. कारण सगळ्या लेडीज त्याच वेळामध्ये फ्री असतात. झोपून मग असं झोपल्या जागेवरून मेसेज करणं, चॅट करणं हे चालू असतं. माझं नाही, तुम्हा सगळ्यांचं, आपल्या सगळ्यांचं. तर आता मी याच्यामध्ये सगळ्या ऑर्डर लिहून ठेवते. आणि खरंच भरपूर ऑर्डर. मी आता थोडेसे रेट वाढवलेत बरं का, तरीसुद्धा ऑर्डर कमी नाही झाल्या. मला वाटलं होतं की रेट वाढवेन तर ऑर्डर कमी होतील, पण अजिबात नाही. उलटा ऑर्डर वाढल्यात पण कमी काय झालेल्या नाही आहेत. रोजच्या सांगते तुम्हाला, रोजच्या 20 ते 25 ऑर्डर ह्या फिक्स मी लिहून ठेवते. फक्त काम कसं असतं, जसं ज्याचं फॅब्रिक येईल तसं ते स्टिच करून देत असते. समजा आज ज्याची ऑर्डर बुक झाली त्याचं 8 दिवसानंतर फॅब्रिक आलं तर तेव्हा शिवणार. आणि ज्याची उद्या बुक झाली त्याचं 3 दिवसात ऑर्डर आली, फॅब्रिक आलं तर त्याचं ते लवकर होतं. त्याच्यामुळे मग फॅब्रिक कधी येतं त्याच्यावर ते डिपेंड आहे सगळं. तर बघा मी जसं तुम्हाला सांगितलं तसं आता माझं इथं खाती तर सुरू आहे ऑर्डर वगैरे लिहून ठेवायचं. आणि हे खूप महत्त्वाचं काम आहे, कारण खूप जणांचं असं मिस होतं, लक्षातच राहत नाही कधी की बाई ह्याची एखाद्याची ऑर्डर लिहिणं लक्षातच राहत नाही. 3 जणांचं तरी असं झालं असेल. त्यांचा मेसेज आला की माझा ड्रेस झाला का नाही, तेव्हा मला लक्षात आलं की बाबा ह्यांच्यावर पण ऑर्डर होती, आपण घेतली होती, पण ते बुक करायचं म्हणजे लिहून ठेवायचं विसरून गेले. तर असं होतं कधी. पण आता बऱ्यापैकी मला वाटतंय की व्यवस्थित रुटीन झालेलं आहे. ऑर्डर घेणं, ॲक्सेप्ट करणं, पेमेंट घेणं, डिलिव्हर करणं, हे सगळं रुटीन अगदी बरोबर झालेलं आहे. कारण आज आहे 6 मार्च आणि 6 मार्चलाच मी 6 जानेवारीला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे मग 2 महिने झाले आणि आता बऱ्यापैकी मी सेट झाली याच्यामध्ये. बऱ्यापैकी आता ताण कमी झाला आहे. ते कसं करायचं हँडल होतं आहे. आधी हे सगळं हँडल होत नव्हतं, त्याच्यामुळे खूप अशी वेगळंच असं व्हायचं, एकदम धावपळ किंवा ब्लॅकमेल झाल्यासारखं व्हायचं. पण आता बऱ्यापैकी हे सगळं हँडल करता येतं आहे.
आणि आता सगळ्या ऑर्डर लिहून ठेवल्या आणि त्याच्यानंतर जे सगळं शिवलं होतं ना मगाशी तासाभरात ते आता मी इथं प्रेस करून घेते. तर गुड्या शिवून झाल्यानंतर मी त्याला प्रेस वगैरे करते आणि मी चांगल्या क्वालिटीचे इथं कपडे वापरलेत, कॉटन सिल्क, त्याच्यामुळे शाईन करतात गुड्यासुद्धा. एकदमच असा कमी म्हणतात ना क्वालिटी कमी असलेला कपडा अजिबात नाही आहे, चांगला कपडा आहे, त्याच्यामुळे शाईन करतात. फक्त व्यवस्थित प्रेस करून दिलं ना मग की त्यांच्या घरी गेल्यानंतरसुद्धा त्या प्लेट आहेत ना जशाच्या तशा राहतात घरी जाईपर्यंत. आणि सगळ्याच वस्तू माझ्या मी प्रेस केल्यानंतरच ते पॅक करते. काहींना प्रेस करायची गरज नाही, जसं पार्टीवेअर ड्रेस आहे तर त्याला प्रेसिंगची अजिबातच गरज नाही आहे, कारण तो कपडा वेगळा आहे, त्याच्यामुळे कपड्यावरती डिपेंड आहे. पण गुढी कंपल्सरी प्रेसच करावी लागते, त्यानंतर टोपडेसुद्धा कंपल्सरी प्रेस करावे लागतात. तर आता हे पटपट सगळं मी प्रेस करून घेते. तर आता वाजलेत 10:30 आणि 10:30पर्यंत सगळे इस्त्री करून झाले. आता मी याला फोल्ड करते आणि त्याच्यानंतर मग पॅक करेन. तर हा जो ड्रेस आहे ना माझ्या हातातला रेड कलरचा, तो तिच्या आईची साडी होती लग्नाची आणि आत्ता 25 वर्षानंतर लग्नाच्या साडीपासून त्या त्यांच्या मुलीसाठी ड्रेस शिवतायत म्हणजे शिवलेलाच आहे. आणि खरंच 25 वर्षापर्यंत त्यांनी ती साडी जपून ठेवली, हेच खूप आहे. मला वाटत नाही की माझी साडी राहू शकते बरं का आता, कारण माझीसुद्धा लग्नाची साडी आहे ना जशीच्या तशी बसू नये. फक्त आमच्या इकडे शालू घेतात, त्यामुळे शालूचा मला वाटत नाही ड्रेस बनेल चांगला. त्यांची साडी खूप हेवी आणि डिझायनर होती, तशी शालू असतो. आमच्या इकडे तर कंपल्सरी शालूच असतो लग्नामध्ये. तुमच्या इकडे तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता वेगवेगळ्या साड्या घेतात, पण आमच्या इकडे अजूनही शालूच घेतला जातो लग्नासाठी. त्यामुळे मग त्या शालूचं काय होईल असं वाटत नाही. आणि मला मुलगी झाली तर तो प्रश्न आहे, माहीत नाही मुलगी होईल नाही होईल हा पुढचा प्रश्न आहे. तर जाऊ द्या, आता सगळ्या ऑर्डर पॅक केल्या आणि आता भरते. आणि आता वाजलेत 11:30 झालेत आणि आता थोडासा बनाना शेक पिते आणि लगेच निघते ऑर्डर द्यायला, कारण तिथं 1 तास तरी लाईनमध्ये उभा राहावं लागतं आणि रुद्रेला घ्यायला 12:30च्या आधी मला स्कूलमध्येही पोहोचावं लागतं. त्याच्यामुळे आता पळापळ होते. मग तिथं उभा राहून मला इतका कलमूल येतो ना की म्हणून मी घरून थोडंसं दूध वगैरे पिऊन जाते, जेणेकरून थोडी एनर्जी राहावी. आणि आता हे सगळं पॅक करते, जाते. आणि हे असं असतं माझं 12पर्यंतचं रुटीन. आता मी तुम्हाला 12च्या पुढचं म्हणजे रुद्रला घेऊन आल्यानंतरपासूनचं म्हणजे आणायला जाते ना घेऊन येतानापासूनचं रुटीन मी तुम्हाला ना पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. 12 ते संध्याकाळी 4 वगैरे किंवा मग 6पर्यंतचं करेन आणि मग 6 ते रात्री 11पर्यंतचं सेपरेट रुटीन शेअर करेल. असं माझं दिवसाचं 3 टप्प्यामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण की असं एकाच व्हिडिओमध्ये केलं तर खूप होईल, कारण हाच व्हिडिओ जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा झाला होता, तर मी एडिट करून तो एवढा कमीमध्ये केला आहे, त्याच्यामुळे मग खूप मोठा व्हिडिओ लांबतो. तर ठीक आहे, चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.